निशा आणि दीपकमध्ये वाढत चाललेली सलगी ऑफिसमध्ये चर्चेचा विषय होता. प्रत्येकाला त्याच्या दोघांच्या जवळीकतेमध्ये वावगंच दिसत होतं. त्यामुळे निशाचं चारित्र्य मलिन करण्यामागे मध्ये प्रत्येक जण स्वारस्य घेत होतं. पण वावगं हे दुसऱ्याच्या वाटण्यावर अवलंबून नसतं, हे तर वैचारिक परिपक्व झालेल्या त्या दोन जीवांना कळून चुकलं होतं. लोकनिंदेच्या कक्षेबाहेरची प्रगल्भता त्या दोघांनी गाठली होती. दीपकचं छोट्या छोट्या कारणास्तव वारंवार घरी येणं आणि निशाच्या मनाची घालमेल सुमनबाईंच्या लक्षात आली. स्त्री मनाच्या वेदना समजायला सुमनबाईंना वेळ लागला नाही. त्यांनाही वाटायचं की निशाने निमिषच्या सर्व आठवणी पुसून टाकाव्यात आणि पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी. पण निशा निमिषच्या आठवणीत इतकी गुंतली होती की सुमनबाईंना निशाची या विषयावर बोलण्याचं धाडस होत नव्हतं. पण निशाचं स्वतःहून दीपकमध्ये गुंतणं सुमनबाईंना आणि अशोकरावांना निष्काळजी करत होतं. कारण दीपक एक चांगला मुलगा आहे हे या दोघांनाही माहीत होतं. निशा योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीमध्ये गुंतते आहे हे पाहून दोघेही निश्चिंत झाले होते. निशामध्ये होत असलेला हा बदल सुमनबाईंनी आपली मुलगी उषा हिच्या कानावर घातला. तिलाही अत्याधिक आनंद झाला. आई, दीपक दादा सोबत वहिनी लग्न करत असेल तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. कारण दीपक दादासारखा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मी आत्ताच दीपक दादाला कॉल करते, असं म्हणून उषाने फोन कट केला आणि लगेचच दीपकला कॉल केला. हॅलो दीपक दादा. बोल उषा. बऱ्याच दिवसांनी दादाची आठवण आली, असं म्हणत दीपक मिश्किल हसला. काय काम काढलं होतं दादाकडे? दादा, निशा वहिनीला. पुढचे शब्द तिच्याने बोलवेना. ती शांत झाली. काय झालं निशाला? दीपक काळजीने म्हणाला. झालं काहीच नाही. इतकं प्रेम करतो वहिनीवर तर मग लग्न का नाही करत तू त्यांच्यासोबत? आपली चोरी पकडली गेली म्हणून दीपक कचरला आणि थोडा वेळ शांत झाला. मी तर तयारच आहे, पण तुझी वहिनी. मी सांगते वहिनीला, असं म्हणून उषाने फोन कट केला. समर आता बराच मोठा झाला होता. त्याचं दुडू धावणं, त्याचे बोबडे बोल आणि दीपकचा हवाहवासा वाटणारा सहवास, त्यामुळे निमिषच्या आठवणी विस्मरणात जात होत्या. निर्मात्याने माणसाला दिलेलं सर्वात मोठं वरदान म्हणजे विस्मरण. खरंच, माणसाला विस्मरण नसतं दिलं असतं तर तो दुःखद आठवणींना आठवून पुरता वेडा होऊन गेला असता. समरचे काही बालहट्ट निशा पूर्ण करू शकत नव्हती आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे अशोकरावांनीही अंथरूण धरलं होतं. तेव्हा मात्र निशाला निमिषची तीव्रतेने आठवण यायची. ती हतबलता दीपकच्या लक्षात यायची. त्यामुळे दीपक समरचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचा. त्यामुळे समरच्या या बालमनाला दीपक हवाहवासा वाटायचा. दीपक आणि समर या दोघांचं एक वेगळं नातं तयार झालं होतं. समर दीपकमध्ये इतका समरस होऊन गेला की एक दिवस जरी दीपक घरी आला नाही तर तो रडून रडून अकांत करायचा. हे सर्व सुमनबाईंच्या मनासारखंच घडत होतं आणि निशाही दीपकच्या घरी नेहमीच जाऊ लागली. त्यामुळे परीलाही निशाची ओढ लागली होती. तिला निशामध्ये तिच्या आईचं प्रतिरूप दिसू लागलं होतं. खरंच, आई नसली तर घर उघडं पडतं आणि बाप नसला तर जग उघडं पडतं. निशा रोजच दीपकच्या घरी येऊ लागली. परीच्या पायाची मालिश करणं, पायाचे छोटे छोटे व्यायाम करून घेणं, सोबतच निशाचा दृढ निश्चय आणि सकारात्मक विचार. निशाच्या सहवासाने आणि प्रेमाने परीच्या पायाच्या हालचालीमध्ये बराच बदल जाणवत होता. दीपकच्या सहवासाने समरचं आणि निशाच्या सहवासाने परीचं भावविश्व विस्तारत चाललं होतं. समरच्या जीवनातील बाबाची जागा दीपकने कुठल्याही बंधनाशिवाय घेतली तर परीच्या जीवनातील आईची उणीव पोकळी निशा भरून काढत होती. परीची प्रकृती सुधारत होती, पण तिचा चिडचिडा, हट्टी, निगरगट्ट स्वभाव काही बदलत नव्हता. एके दिवशी निशा समरला घेऊन दीपकच्या घरी गेली. निशाने परीला अलगद उचलून बाहेर बागेत आणलं आणि ती दोघांना सोबत घेऊन खेळू लागली. दीपक दूर उभं राहून लेकरांमध्ये रमलेली, लेकरांसोबत खेळणारी निशा पाहून सुखावून गेला. समरने खेळता खेळता परीजवळचं एक खेळणं हिसकावून घेतलं. त्यामुळे परी खूप चिडली आणि तिने समरला कडकडून चावा घेतला. छोटासा समर खूप रडत होता, विव्हळत होता. हे पाहून निशाचं मातृहृदय द्रवलं. तिला परीचा खूप राग आला, पण तिने आलेला राग आतल्या आत गिळून घेतला. दूर उभं राहून हे सर्व पाहणाऱ्या दीपकलाही परीचा खूप राग आला आणि त्याने परीला मारलं. तिच्यावर खूप रागावला.
आज पहिल्यांदा दीपकने परीला मारलं होतं. ही गोष्ट निशाच्या मनाला लागली. तिने परीला समजावलं आणि ती घरी आली. परीचं वागणं बोलणं उद्धटपणाचं होतं. अगदी लहानपणापासूनच वाट्याला आलेल्या या वेदनादायी आयुष्यामुळे तिचा स्वभाव असा झाला होता. तिचे प्रत्येक लाड पुरवणारा, तिला आपल्या प्राणाहूनही जास्त जपणारा दीपक कुठेतरी कमी पडला होता. आज दीपकने समोरमुळे परीला मारलं. ही गोष्ट निशाला बिलकुलच रुचली नाही. पण तिने तसं काही न दाखवता घरी आली. आज तिने पहिल्यांदा 2 मुलांमध्ये तुलना केली. दीपकने परीला मारलेलं तिला कुठेतरी दुखावूनच गेलं. सोपं नसतं दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरागत माया लावणं, त्याला जपणं, त्याच्या प्रत्येक चुका पोटात टाकायला खूप मोठं काळीज लागतं. ही गोष्ट निशाला कळून चुकली होती. पण तिने तिचा रतीब कधीच चुकू दिला नाही. परीला बरं करून तिला तिच्या पायावर उभं राहण्याचा तिने जणू चंगच बांधला होता. तिचं हे वागणं, परीप्रती असलेलं प्रेम पाहून दीपक अजूनच निशाच्या मोहात पडत होता. तिच्यामध्ये गुंतत जात होता. आता तर शब्दांपेक्षा डोळ्यांची भाषा आणि भाव एकमेकांना जास्त समजू लागले होते. निशाच्या अवतीभोवती घुटमळणं, ती न सांगताही तिच्या मनातील सल, वेदना, दुःख तिच्या चेहऱ्यावरून ओळखणं, तिला वेळोवेळी मदत करणं, हा तर दीपकचा जणू दिनक्रमच झाला होता. निशालाही त्याच्याबद्दल भावनिक ओढ होतीच, पण कुठेतरी तिनेच स्वतःला अदृश्य अशी बंधने बांधून घेतली होती. पण मनाच्या कोंदणात मात्र दीपक नावाचा सुगंध दरवळत होता, हेही तितकंच खरं होतं. वयाच्या एका अशा टप्प्यावर तो तिला भेटला अनाहूतपणे. ना ती त्याची होऊ शकत होती, ना त्याला विसरू शकत होती, ना त्याच्या सहवासात राहू शकत होती, ना त्याच्या विरहाग्नी सहन करू शकत होती, ना त्याला आपलं म्हणू शकत होती, ना त्याला परक समजू शकत होती. अशा द्विधा मनस्थितीचं द्वंद्व सारखं तिच्या मनात चालू असायचं. समाज, जबाबदारी आणि कर्तव्य यात गुरफटून तिने स्वतःच्या इच्छा, आकांक्षांना कधीचीच तिलांजली दिली होती. स्वतःचं अस्तित्व पणाला लावून स्वतःभोवती एक मर्यादेचं वलय तयार करून घेतलं होतं. आता त्या वलयाला तोडून दीपकला त्यात सामावून घेणं तिच्यासाठी तरी इतकं सोपं नव्हतं. ज्या व्यक्तीला आयुष्याने वेळोवेळी दुखवलं, ज्या व्यक्तीचं मन परिवर्तन होणं कठीणच, जिथे कोणाचेच विचार पोहोचू शकत नाही, त्या पलीकडे जाऊन ते दोघेही एकमेकांना जपत सर्वांपासून अलिप्त जग निर्माण करत होते. हे मात्र तितकंच खरं होतं. दीपकचं निशासोबतचं वागणं, बोलणं अगदी मृदू आणि हळूवार होतं. त्यात कुठलाही आडमोठेपणा किंवा सक्ती नव्हती. त्याला कळून चुकलं होतं की आपल्याला जे हवं आहे ते मौल्यवान आहे आणि मौल्यवान आहे म्हणूनच तर ते आपल्याला हवं आहे. अशा मौल्यवान गोष्टी सहज मिळतच नसतात, हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं आणि त्या ओरबाडून घेतल्या तर त्यावर चरे उमटणार हेही त्याला मान्य नव्हतं. अशी मौल्यवान निशा आपल्या हातून दुखावली जाऊ नये यासाठी तो खूप दक्ष असायचा. निशाला दीपकच्या मनात चालत असलेली भावनिक ओढाताण कळत होती. त्याच्या नकळत होणाऱ्या स्पर्शातून ती जाणवत होती. पण निशाने अजूनही होकार दिला नव्हता. पण तिने नकारही कुठे दिला होता? दीपकला आशा होतीच की निशा आज ना उद्या विरघळेलच. त्याच्या मनाने तर निशाच्या सहवासाचे, तिच्यासोबत आयुष्याच्या प्रवासाचे स्वप्न रंगवलं होतं. त्याच्या मनात आनंदाची कोवळी पालवी फुटत होती. मनात उफाळून येणाऱ्या भावनांना शब्दबद्ध करून त्याने कागदावर उतरवलं. डोळ्यातील आसवांचा बांध झालीस तू, तुटलेल्या मनाचा आधार झालीस तू. सखे, होऊ कसा मी उतराई, ग्रीष्मातल्या रखरखत्या उन्हातील थंडगार गारवा झालीस तू.